हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डार्विन चार्ल्स डार्विन नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी आपल्याला नॅचरलिस्ट होता, तो निसर्गतज्ञ होता. तो पूर्ण 4 वर्ष कंटिन्यू जगभर फिरल्याच्या नंतर त्यांनी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांचे काही फॉसिल्स जमा केले. त्या फॉसिल्सच्या आधारावरून त्यांनी एक बुक लिहिलं होतं, ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय द नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. त्यावरून त्यांनी काय सांगितलं, याचा इव्होल्युशनचा सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांचे 5 पॉस्ट्युलेट होते. पहिला पॉस्ट्युलेट होता ओव्हर प्रोडक्शन. त्यांचं म्हणणं असं होतं की निसर्गामध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम आहे ते त्यांचे खूप सारे ऑफस्प्रिंग काय करतात, प्रोड्यूस करतात. जसं सॅल्मन फिश आहे, एका सीझनमध्ये 28 लाख एग ले करते, म्हणजेच 28 लाख सॅल्मन फिशेस काय होतात, प्रोड्यूस होतात. पण तेवढ्या जिवंत राहत नाही. कॉन्स्टंट नंबर त्यांचा जिवंत राहतो. तसंच त्यांनी सांगितलं होतं की जर एक पेअर आहे एलिफंटची 750 वर्षामध्ये, ते जवळपास किती 19 कोटी काय करू शकते, ते एलिफंट प्रोड्यूस करू शकते. ठीक आहे. 1,90,00,000 काय करू शकते, ते एलिफंट प्रोड्यूस करू शकते, असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. समजलं? हे सगळं रिलेटेड आहे कशाशी, इव्होल्युशनशी रिलेटेड आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम काय होते, ऑर्गॅनिझमचा प्रोडक्शनचा रेट खूप असतो, पण तेवढे ऑर्गॅनिझम जिवंत राहत नाही. मग काय होते, स्ट्रगल. ऑर्गॅनिझम खूप सारे प्रोड्यूस झाले, खूप सारे ऑर्गॅनिझम, एवढ्या साऱ्या नंबरमध्ये ऑर्गॅनिझमचं प्रोडक्शन झालं. पण तेवढ्या नंबरमध्ये ऑर्गॅनिझमचं प्रोडक्शन झाल्यामुळे काय होते, त्यांच्यामध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजे जिवंत राहण्यासाठी काय होते, त्यांच्यामध्ये स्ट्रगल चालू होते, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू होते. ते कॉम्पिटिशन असते फूडसाठी, त्यानंतर इन्व्हायरमेंटसाठी, त्यानंतर आपण सांगू शकतो की एनिमीज पासून पळून जाण्यासाठी. ठीक आहे. मग आपण समजून घेऊ की एवढ्या साऱ्या सॅल्मन फिश प्रोड्यूस झाल्या एका सीझनमध्ये 28 लाख. मग ते 28 लाख पूर्ण जिवंत राहतात का? नाही. त्या 28 लाख सॅल्मन फिशेसमध्ये काय होते, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालते. कशासाठी? फूडसाठी, तिथे हॅबिटॅट, राहण्याच्या जागेसाठी, स्पेससाठी, आणि एनिमीज पासून पळून जाण्यासाठी काय राहते, कॉम्पिटिशन. मग 28 लाख सॅल्मन फिश तयार झाल्या होत्या. काहींना फूड मिळालं, काहींना मिळालं नाही. ज्यांना मिळालं नाही ते काय होणार, पेरिश होऊन जाणार, नष्ट होऊन जाणार, ते नाहीसे होणार किंवा त्यांची डेथ होणार. ठीक आहे. काहींना स्पेस मिळालं नाही, त्यामुळे त्यांची डेथ होणार. काही एनिमीज पासून पळून जाऊ शकले नाही, त्यामुळे त्यांची डेथ होणार. त्यामुळे नंबर काय होतो, रिड्यूस होत जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी की व्हेरिएशन म्हणजे काय, व्हेरिएशन हे एक डिफरन्स आहे, जो कशामध्ये असू शकतो, फिजिओलॉजीमध्ये असू शकतो, मॉर्फोलॉजीमध्ये असू शकतो, हॅबिटॅटमध्ये असू शकतो, किंवा बिहेवियर मध्ये सुद्धा डिफरन्स जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएशन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय झालं, एवढे सारे ऑर्गॅनिझम 28 लाख सॅल्मन फिश प्रोड्यूस झाल्या होत्या, पण स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स मुळे काय झालं, त्यापैकी स्ट्रगल निर्माण झालं, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू झालं फूडसाठी, इन्व्हायरमेंटसाठी, स्पेससाठी, आणि एनिमीज पासून, शत्रूपासून पळून जाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्ट्रगल निर्माण झालं. तर त्या 28 लाख पैकी थोड्याफारच सॅल्मन फिश काय झाल्या, जिवंत राहिल्या. त्यानंतर त्या थोड्याफार सॅल्मन फिश मध्ये काय होते, वेगळेपण होता. प्रत्येक सॅल्मन फिश कशी होती, वेगवेगळी होती. त्यांच्या फिजिओलॉजीमध्ये वेगळेपणा होता, मॉर्फोलॉजीमध्ये वेगळेपणा होता, राहण्याच्या ठिकाणामध्ये वेगळेपणा होता, आणि वागणुकीमध्ये काय होता, त्यांच्यामध्ये वेगळेपणा होता. त्यालाच आपण काय म्हटलं, व्हेरिएशन. ज्यांच्यामध्ये काय होतं, युजफुल व्हेरिएशन होतं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हटलं, व्हेरिएशन. ते व्हेरिएशन स्पेसिस मध्ये, एका स्पेसिस मध्ये असू शकते, एका स्पेसिस मधल्या ऑर्गॅनिझम मध्ये, म्हणजे सॅल्मन फिश हे एक स्पेसिस झाली. त्या एका स्पेसिस मध्ये जे 28 लाख पैकी शिल्लक राहिलेले जे फिशेस होते त्यांच्यामध्ये व्हेरिएशन असते, किंवा डिफरंट स्पेसिस मध्ये सुद्धा व्हेरिएशन येत असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉस्ट्युलेट सांगितला होता त्यांनी, कोणता, नॅचरल सिलेक्शनचा. मग नॅचरल सिलेक्शन मध्ये आपण सांगू शकतो की निसर्ग काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे शिल्लक राहिलेल्या सॅल्मन फिशला. ठीक आहे. शिल्लक राहिलेल्या सॅल्मन फिशला, म्हणजे इथे 28 लाख होते, 28 लाख मधून कॉम्पिटिशन निर्माण झालं, त्यापैकी थोड्याफार राहिल्या. त्या थोड्याफार मध्ये काय होतं, व्हेरिएशन होतं. बरोबर आहे, व्हेरिएशन. त्यानंतर त्या व्हेरिएशन मधून काय होणार, निसर्ग काय करणार, काही सॅल्मन फिशला परत काय करणार, सिलेक्ट करणार, बाकीच्या काय होणार, नष्ट होणार. मग नॅचरल सिलेक्शन मध्ये आपण सांगू शकतो ज्यांच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन आहे, फेवरेबल व्हेरिएशन म्हणजे त्या वातावरणाला सूट होणारं जे व्हेरिएशन आहे त्यांना काय करणार, निसर्ग सिलेक्ट करणार. ज्यांच्यामध्ये अनफेवरेबल व्हेरिएशन आहे,
अनफेवरेबल व्हेरिएशन आहे ते काय होणार, पेरिश होणार, म्हणजे पृथ्वीवर राहणार नाही, परत त्यांची संख्या काय होणार, कमी होणार. ठीक आहे. फेवरेबल व्हेरिएशन वालेच काय राहणार, जिवंत राहणार. त्यालाच आपण म्हणतो नॅचरल इव्होल्युशन. ठीक आहे, किंवा नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. व्हेरिएशन, मग व्हेरिएशन हेच काय आहे, रॉ मटेरियल आहे कशासाठीचं, इव्होल्युशनसाठीचं, असं कोणी सांगितलं होतं, डार्विननं. म्हणजे जर व्हेरिएशन असेल, बदल असेल, माझ्यात आणि तुमच्यात जर बदल आला असेल, तर जो माझा बदल जर फेवरेबल असेल आणि तुमचा बदल जर अनफेवरेबल असेल तुमच्यामध्ये आलेला, तर तुम्ही इथून नाहीसे होणार, मी काय राहणार, पृथ्वीवर अस्तित्वात राहणार, आणि माझ्यामध्ये आलेला जो बदल होता तोच काय आहे, एक प्रकारचं रॉ मटेरियल आहे कशाचं, इव्होल्युशनचं, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. जे फेवरेबल व्हेरिएशन होतं, फेवरेबल व्हेरिएशन काय होणार, जनरेशन टू जनरेशन काय होणार, ट्रान्सफर होणार. ठीक आहे. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये फेवरेबल व्हेरिएशन जाणार, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये, दुसऱ्या जनरेशन मधून तिसऱ्या जनरेशन मध्ये, सोबतच आणखी काही मॉडिफिकेशनची भर पडणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणखी काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन येणार आणि त्याच्यामधून काय होणार, नवीन काय होणार, स्पेसिस तयार होणार. काय होणार, न्यू स्पेसिस. अशा प्रकारचं म्हणणं होतं डार्विनिझमचं, इव्होल्युशन ऑफ न्यू स्पेसिस. ठीक आहे. नवीन स्पेसिस कशी इव्हॉल्व होते, सिंपल आहे. काय सांगितलं, ओव्हर प्रोडक्शन. कोणतं पण एक्झाम्पल लावू शकता तुम्ही. जसं आपण सांगू शकतो की जिराफ आहे, त्यांचं ओव्हर प्रोडक्शन झालं हीट आणि फॅमाइन एरियामध्ये. ठीक आहे. खूप सारे जिराफ जन्माला आले. ठीक आहे. पण त्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचा नंबर जास्त होता, त्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये फूडसाठी, इन्व्हायरमेंटसाठी, स्पेससाठी आणि त्यांच्या एनिमीज पासून बचाव होण्यासाठी काय झाले, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू झालं. जिराफ आहे, खूप सारे वाघ आला तिथे, सपोज त्यांचा प्रिडेटर आला, तर ते काय होणार, तिथून पळून जाणार. तिथून पळून जाण्यामध्ये जे सक्सेसफुल झाले ते जिवंत राहणार, जे नाही झाले ते काय होणार, तिथून नष्ट होणार. ठीक आहे. अशा प्रकारे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स चालणार. त्यानंतर जे तिथून पळून गेले म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस आहे, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन आहेत, बरोबर आहे. त्यांची फिजिओलॉजी वेगळी असू शकते, मॉर्फोलॉजी म्हणजे त्यांची बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं असू शकते, त्यांच्या सवयी वेगळ्या असू शकतात. ठीक आहे. या गोष्टींमुळे काय झाले, ते तिथून निघून गेले. ठीक आहे. तिथून त्यांचा बचाव झाला. ठीक आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये ते जिंकले. का जिंकले, कारण त्यांच्यामध्ये काय होते, व्हेरिएशन होते. ठीक आहे. मग व्हेरिएशन हेच काय आहे सांगितलं, इव्होल्युशनचं काय, रॉ मटेरियल आहे. म्हणजे रॉ इव्होल्युशन व्हायचं असेल तर व्हेरिएशन हे लागणार. ठीक आहे. अशा प्रकारे व्हेरिएशन. त्यानंतर फेवरेबल व्हेरिएशन असेल तर निसर्ग त्याला सिलेक्ट करणार, बरोबर आहे की नाही. फेवरेबल व्हेरिएशन म्हणजेच काय आपण सांगू शकतो, फेवरेबल व्हेरिएशन जसं आता जिराफ आहे, जिराफ डेझर्ट कंडिशन आहे, हीट आणि फॅमाइन एरिया आहे, दुष्काळ पडलेला आहे, झाडं उंच आहेत आणि उंच झाडावर काय आहे तिथे आपण सांगू शकतो की त्यांना खाण्यासाठी जे पाला पाचोळा लागते ते आहे अवेलेबल, उंच झाड आहे फक्त. आणि मग याच्यामध्ये ज्या जिराफाची नेक उंच राहील, बरोबर आहे, ते झालं फेवरेबल व्हेरिएशन. उंच नेक आहे त्यामुळे तो उंच झाडावरचे पानं खाऊ शकत आहे, त्यामुळे तो काय होणार, जिवंत राहणार. अनफेवरेबल व्हेरिएशन, नेक छोटी आहे, बरोबर आहे, तर काय होणार नाही, ते जिवंत राहणार नाही, नॅचरल सिलेक्ट करणार. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलं आपण, ते फेवरेबल व्हेरिएशन जर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात राहिलं आणि आणखी काही मॉडिफिकेशनची भर पडली तर नवीन एक प्रजाती काय होते, तयार होते जिराफची. ठीक आहे, लॉंग नेकवाली. अशा प्रकारे डार्विनिझमचा सिद्धांत होता, डार्विनचा सिद्धांत होता इव्होल्युशनचा. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इव्हिडन्सेस फॉर द डार्विनिझम. ठीक आहे, ते पाहून घेऊ. डार्विनिझम इव्हिडन्सेस असा नेक्स्ट पॉइंट आहे. त्या डार्विनिझमच्या इव्हिडन्सेस मध्ये काय इन्क्लूड आहे, काय काय सांगितलं आहे, त्यांनी कोणत्या गोष्टीचे पुरावे दिलेले आहेत ते काय करून घेऊ, पाहून घेऊ. जसं त्याच्यामध्ये पहिला पुरावा आहे इव्हॉल्युशन ऑफ लॉंग नेक जिराफ टू प्लक अँड ईट मोर लीव्स फ्रॉम द टॉल ट्री अँड द वुडी क्लाइंबर. ठीक आहे. इव्हॉल्युशन ऑफ लॉंग नेक जिराफ to pluck and eat more leaves from tall tree and woody climber. ठीक आहे. त्यांनी सांगितलं की जिराफाची नेक मध्ये काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे, त्यांची मान काय झालेली आहे, लांब झालेली आहे, त्यामुळे ते काय करू शकतात, उंच झाडावरचे पानं काय करू शकतात, खाऊ शकतात, किंवा जे उडी क्लाइंबर असतात
जे वेल असतात त्या वेलाचे काय करू शकतात, पाणी ते काय करू शकतात, खाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. दिस ॲडॅप्टेशन इज is required for the life of the survival. ठीक आहे, सर्वायवल ऑफ द लाईफ. दिस ॲडॅप्टेशन is required for survival of the life. ठीक आहे. हे ॲडॅप्टेशन काय आहे, जिवंत राहण्यासाठी काय आहे, इसेन्शियल आहे, आवश्यक आहे. जर जिवंत राहायचं असेल तर ते काय आहे, आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो द टॉल जर जिराफ असेल, टॉल जिराफ can survive in famine hot area. ठीक आहे. जर टॉल जिराफ असेल तर ते दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा काय होऊ शकतात, जिवंत राहू शकतात. त्यामुळे आपण सांगू शकतो these adaptation transfer to their offspring. त्यामुळे जे लांब मानेचं जे ॲडॅप्टेशन आहे, जो बदल आहे तो काय होतो, त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये काय होतो, ट्रान्सफर होतो. ठीक आहे. दिस इज हाऊ द प्रेझेंट डे लॉंग नेक जिराफ आर डेव्हलप. प्रेझेंट डे लॉंग नेक जिराफ आर डेव्हलप. ठीक आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, आजचा लांब मानेचा जिराफ काय झालेला आहे, तयार झालेला आहे. डार्विनिझम त्यांनी एव्हिडन्स दिला की इव्हॉल्युशन झालेलं आहे जिराफाच्या नेकमध्ये, त्यांची मान काय झालेली आहे, उंच झालेली आहे. कशासाठी, उंच झाडावरचे लिव्स खाण्यासाठी. ते ॲडॅप्टेशन महत्वाचं आहे जिवंत राहण्यासाठी. ठीक आहे. जर लांब मानेचा जिराफ असेल, बरोबर आहे, लांब मानेचा जर जिराफ असेल तर तो काय होऊ शकतो, दुष्काळ परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतो. त्यामुळे ते ॲडॅप्टेशन काय होत जाते, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत जाते. आणि ते झाल्यामुळे काय झालेलं, आजचा उंच मानेचा जिराफ काय झालेला, तयार झालेला असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट दुसरं आपण सांगू शकतो ब्लॅक कलर्ड पेपर्ड मॉथ evolved as new species. ठीक आहे. ब्लॅक कलरची काय झालेली आहे, एक मॉथ आहे म्हणजे पतंग आहे. जसं आपण पाहिलं होतं सेरिकल्चर मध्ये बॉम्बेक्स मोरी नावाची एक मॉथ होती, जे सिल्क प्रोड्यूस करून देत होती. तशाच प्रकारची ब्लॅक कलरची एक मॉथ काय झालेली आहे, नवीन स्पेसिस म्हणून इव्हॉल्व झाली असं त्यांनी पुराव्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये पाहू ते काय आहे ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, मॉथचंच आहे, पाहून घेऊ. ठीक आहे. नॅचरल कशा प्रकारे सिलेक्ट करते, नेचर कशा प्रकारे सिलेक्ट करते, कोणत्या व्हेरिएशनला सिलेक्ट करते ते त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये डीडीटी रेजिस्टन्स मॉस्किटो. डीडीटी रेजिस्टन्स मॉस्किटो. डीडीटी रेजिस्टन्स मॉस्किटो इव्हॉल्व झालेले आहे. म्हणजे डीडीटी जो स्प्रे आहे तो डीडीटी स्प्रे काय करतो आपण मॉस्किटोला, तो डीडीटी स्प्रे काय करू शकतो, सगळ्या टाईपच्या मॉस्किटोला काय करतो, किल करतो. पण तो स्प्रे फवारल्याच्या नंतर सुद्धा काही मॉस्किटो असे होते की ते त्याच्यामधून काय राहिले, जिवंत राहिले. ते स्प्रे फवारला तरी पण काय राहिले त्याच्यावर, म्हणजे कंटिन्यू आपण स्प्रे फवारत राहतो. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यावर आपण डीडीटीचा स्प्रे फवारला, त्यामुळे त्यांची काय झाली, डेथ झाली. पण असं कंटिन्यू करत असताना काय झालं, काही मॉस्किटोमध्ये काय झाला, त्या डीडीटीच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स पॉवर निर्माण झाला. तसे मॉस्किटो रिप्रोड्यूस झाले आणि नवीन तयार झालेल्या मॉस्किटोमध्ये काय होतं, मग डीडीटी रेझिस्टन्स पॉवर होता. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की डीडीटी रेझिस्टन्स मॉस्किटो सुद्धा काय झाले, तयार झाले. म्हणजे इन्व्हायरमेंटल कंडिशनला त्यांनी फेस केलं, त्याच्यातून ते सर्वाइव्ह झाले. त्यामुळे निसर्गाने त्यांनी काय केलं, सिलेक्ट केलं असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो. ठीक आहे. एवढे एव्हिडन्सेस त्यांनी दिले होते. त्यानंतर ड्रॉबॅक्स याच्यामध्ये पाहायचे आपल्याला. ठीक आहे. ड्रॉबॅक पाहायचे आहे कशाचे, डार्विनच्या थेअरीचे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दे कन्सिडर मायन्यूट व्हेरिएशन, मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन
फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन ॲज अ प्रिन्सिपल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. त्यांनी काय केलं, छोटासा जरी व्हेरिएशन दिसला, फ्लक्च्युएट होणारा, चेंज होत राहणारा, बरोबर आहे, तसा फ्लक्च्युएट होणाऱ्या व्हेरिएशनला सुद्धा त्यांनी सांगितलं की हे इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असते. हे त्यांचं चुकीचं होतं. ठीक आहे, म्हणून ड्रॉबॅक्स म्हणजे काय, त्यांच्या चुका, त्यांच्या थेअरीमधल्या चुका. ठीक आहे, फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशनला सुद्धा त्यांनी काय सांगितलं की हे इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असते, पण ते चूक आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये दे कुड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन somatic and germinal variation. त्यांनी सोमॅटिक आणि जर्मायनल व्हेरिएशन मध्ये फरक सांगितला नाही. जसं आपण सांगितलं होतं, एक सायंटिस्ट होता वाईजमॅन नावाचा, त्यांनी पाहायला म्हटलं लॅमार्कनिझमची थेअरी चेक करून पाहिली. जसं लॅमार्कनं सांगितलं होतं की जर आपण ऑर्गनचा यूज केला नाही तर येणाऱ्या पिढीमध्ये ते ऑर्गन काय होणार नाही, दिसणार नाही. मग वाईजमॅननं काय करून पाहिलं होतं, उंदराची शेपटी कापून पाहिली होती. कंटिन्यू 21 पिढ्या कापल्या तरी पण 22व्या पिढीमध्ये उंदराला शेपटी आली होती, बरोबर आहे. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की सोमॅटिक सेल जे आहे, बॉडीच्या ज्या सेल आहे, त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन आलं तर ते दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत नाही, म्हणजे ते हेरिटेबल नसते. आणि जर्मायनल जर व्हेरिएशन असेल म्हणजे जर्म सेलमध्ये, स्पर्ममध्ये किंवा ओवामध्ये जर व्हेरिएशन आलं तर ते दुसऱ्याच पिढीमध्ये काय होऊ शकते, ट्रान्सफर होऊ शकते. मग त्याबद्दल या दोन फरकांचं काही सांगितलं नाही डार्विननं सांगायला पाहिजे होतं. सोमॅटिक सेलमध्ये जर व्हेरिएशन आलं तर ते ट्रान्सफर होत नाही, पण जर्मायनल सेलमध्ये आलं तर ट्रान्सफर होते असं सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी सांगितलं नाही. मग हे नेक्स्ट आहे याच्यामध्ये ही did not explain arrival of fittest. त्यांनी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलं, म्हणजे काय आहे, जो फिट राहील तो सर्वाइव्ह करेल, पण अरायवल ऑफ द फिटेस्ट सांगितलं नाही. अरायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी पाणी किंवा एखाद्या ठिकाणी खूप सारं फूड मटेरियल आहे किंवा थोडंफार प्रमाणात फूड मटेरियल आहे, जर तिथे सुरुवातीला पोहोचणारा ऑर्गॅनिझम काय करणार, तिथलं फूड मटेरियल काय करणार, कन्झ्युम करून टाकणार, म्हणजे तो काय होणार, जिवंत राहणार. जो सुरुवातीला पोहोचला तो काय होणार, जिवंत राहणार. हे त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी सुरुवातीला जर तो गेला, फूड मटेरियल आहे तिथे, एखादा ऑर्गॅनिझम सुरुवातीला गेला, तो फूड खाऊन टाकणार आणि तो जिवंत राहणार, मागून आलेल्यांना फूड मिळणार नाही, त्यामुळे ते काय होणार, त्यांची डेथ होणार. म्हणजे हे त्यांनी एक्सप्लेन केलं नाही. जो सुरुवातीला पोहोचेल तो सुद्धा फिट आहे असं त्यांनी सांगितलं नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण सांगू शकतो की नवीन व्हेरिएशन काय होणार, वेगवेगळे व्हेरिएशन जर अक्युमुलेट झाले, अक्युमुलेशन ऑफ व्हेरिएशन रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसिस. अक्युमुलेशन ऑफ व्हेरिएशन रिस्पॉन्सिबल फॉर द न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस साठी काय असते, रिस्पॉन्सिबल असते. पण व्हेरिएशन अक्युमुलेट होत आहे, हळूहळू होत आहे, तर काय होते, इंटरमिजिएट स्पेसिस तयार होते, हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे कम्प्लिटली इव्हॉल्व स्पेसिस नाही, तर मधातली एक नवीन स्पेसिस काय होते, तयार होते, हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. हे सारे होते ड्रॉबॅक्स कशाचे, डार्विन्सच्या थेअरीचे. ठीक आहे, एकदा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, आजचा